आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बोरीस चिंचवाड रस्त्यालगतच्या बोरसुले शिवारात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका दिला आहे. शेतकरी साहेबराव भिला पाटील यांच्या गोठ्यातून अवघ्या एका महिन्यात दुसऱ्यांदा जनावरे चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 28 जून रोजी रात्री एक गोरा चोरीला गेला होता. त्या प्रकरणाचा अद्याप तपास लागलेला नसतानाच दिनांक 31 जुलैच्या रात्री पुन्हा चोरट्यांनी गोठ्यावर डल्ला मारला. यावेळी एका गायीसह 2 गोरे दोर चोरून नेण्यात आले. या घटनेनंतर गोठ्यात केवळ 2 लहान वासरे उरली असून शेतकऱ्याचा गोठा अक्षरशः ओस पडला आहे. या प्रकरणी साहेबराव पाटील यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल केली आहे. मात्र परिसरात वारंवार होत असलेल्या जनावरे, वीज पंप, वायर, स्टार्टर आणि शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. अनेक चोरीच्या घटनांचा आजपर्यंत उलगडा न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून जनावरे चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सोनगीर परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे.